नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे। तुम्हाला या सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवल्या जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, यापैकी कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ या ठिकाणी अधिकारी आहे? बघा, खालीलपैकी कोणता अधिकारी विद्यार्थी मित्रांनो सर्वात वरिष्ठ या ठिकाणी अधिकारी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील उपविभागीय अधिकारी या ठिकाणी सर्वात वरिष्ठ अधिकारी। बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 2 बघा, खालीलपैकी कोणता दिवस विद्यार्थी मित्रांनो पोलीस शहीद दिन म्हणून या ठिकाणी ओळखला जातो? पोलीस शहीद दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा, परीक्षेमध्ये या ठिकाणी प्रश्न विचारला होता विद्यार्थी मित्रांनो, पोलीस शहीद दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर 21 ऑक्टोबर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 3 बघा, खालीलपैकी कोणता विभाग विद्यार्थी मित्रांनो गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही? बघा, खालीलपैकी कोणता विभाग गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 3 राहील परिवहन महामंडळ हा विभाग गृह विभागाच्या अंतर्गत येत नाही। प्रश्न क्रमांक 4 बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? बघा, खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील अहमदनगर या ठिकाणी पोलीस आयुक्तालय हे नाही। प्रश्न क्रमांक 5 बघा, महाराष्ट्र पोलीस दलाचं मुखपत्र खालीलपैकी कोणते मासिक आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचं बघा मुखपत्र म्हणून खालीलपैकी कोणते मासिक हे ओळखले जाते? बघा, महाराष्ट्र पोलीस दलाचं बघा मासिक बघा दक्षता मासिक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे खालीलपैकी कोणत्या तारखेला? महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा, हा प्रश्न परीक्षेमध्ये असतो विद्यार्थी मित्रांनो, रेझिंग डे खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? 2 जानेवारी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, SRPF यांचा स्थापना दिवस खालीलपैकी कोणता? बघा, SRPF यांचा स्थापना दिवस खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील 6 मार्च हा दिवस विद्यार्थी मित्रांनो SRPF यांचा या ठिकाणी स्थापना दिवस आहे। बघा, प्रश्न क्रमांक 8 बघा, पोलीस खाते हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येणारा तो विषय? पोलीस खाते हा विषय पुढीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येणारा तो विषय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील पोलीस खाते हा राज्य सूचीमध्ये येणारा तो विषय आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये DYSP आणि PSI यांचं प्रशिक्षण खालील बघा महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी विद्यार्थी मित्रांनो नाशिक या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये कृषी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला? बघा, महाराष्ट्रामध्ये बघा कृषी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील 1 जुलै या दिवशी बघा महाराष्ट्रामध्ये कृषी दिन साजरा केला जातो। बघा, प्रश्न क्रमांक 11 बघा, मुंबई हाय हे पुढीलपैकी कोणत्या खनिज उत्पादनासाठी निगडित आहे? मुंबई हाय हे पुढीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी निगडित आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, मुंबई हाय विद्यार्थी मित्रांनो पेट्रोलियम या खनिज उत्पादनासाठी ते निगडित आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, एलदरी हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात? बघा, एलदरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? तर एलदरी हे धरण विद्यार्थी मित्रांनो पूर्ण नदीवर ते बांधण्यात आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं जन्मस्थान खालीलपैकी कोणते? पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं जन्मस्थान पुढीलपैकी कोणतं आहे?
तर चोंडी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा, ॲल्युमिनियम हे पुढीलपैकी कोणत्या खनिजापासून मिळवतात? ॲल्युमिनियम हे पुढीलपैकी कोणत्या खनिजापासून मिळवतात? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील, ॲल्युमिनियम हे बॉक्साईट या खनिजापासून ते मिळवले जाते। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये ठिबक सिंचन पद्धती पुढीलपैकी कोणत्या पिकासाठी सर्वात जास्त उपयुक्त? बघा महाराष्ट्रामध्ये ठिबक सिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी सर्वात जास्त उपयुक्त ठरलेली आहे? तर ऊस पीक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 16 बघा, महाराष्ट्राचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? महाराष्ट्राचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? तर इचलकरंजी या शहराला विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचे मँचेस्टर शहर असे म्हणतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भंडारदरा हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर आहे? भंडारदरा हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, भंडारदरा हे धरण विद्यार्थी मित्रांनो प्रवरा नदीवरचं ते एक महत्त्वपूर्ण धरण आहे। प्रश्न क्रमांक 18 बघा, नायगाव हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? नायगाव हे अभयारण्य बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, नायगाव हे अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो मोरांसाठी ते प्रसिद्ध आहे। बघा पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रामध्ये बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती आदिवासी जमात प्रामुख्याने बघा दिसून येते? बघा महाराष्ट्रामध्ये बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती आदिवासी जमात प्रामुख्याने आढळून येते? बघा मारियागोंड आदिवासी जमात या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा पुढचा प्रश्न बघा, तापी नदीच्या तापी नदी खोरीचा जमिनीचा उतार पुढीलपैकी कोणत्या दिशेला? बघा तापी नदीमधील जमिनीचा उतार बघा विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या दिशेने आहे उतार? तापी नदीमधला उतार, तर तो उतार विद्यार्थी मित्रांनो पश्चिम दिशेने बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्यार्थी मित्रांनो, खालील माळशेज घाट खालीलपैकी माळशेज घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावरचा तो घाट आहे? या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील, आळेफाटा ते कल्याण या महामार्गावर या ठिकाणी माळशेज हा घाट लागतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सोनाका हे पुढीलपैकी कोणत्या पिकाचं वाण आहे? बघा सोनाका हे पुढीलपैकी कोणत्या पिकाचं वाण आहे? या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 आहे, सोनाका हे विद्यार्थी मित्रांनो द्राक्ष या पिकाचं ते वाण आहे। बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती खाडी महाराष्ट्र राज्याचे आणि कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडचं बघा कोकण किनारपट्टीचं बघा अगदी दक्षिणेकडचं टोक खालीलपैकी कोणते टोक आहे? बघा खालीलपैकी कोणती खाडी सर्वात दक्षिणेकडची खाडी आहे? बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील, तेरेखोल खाडी विद्यार्थी मित्रांनो कोकणामध्ये आणि सर्वात दक्षिणेकडची ती खाडी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांचं ब्रीदवाक्य खालीलपैकी कोणतं आहे? बघा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांचं ब्रीदवाक्य खालीलपैकी कोणतं आहे? बघा प्रवाशांच्या सेवेसाठी बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र परिवहन महामंडळाची पहिली बस पुढीलपैकी कोणत्या मार्गावर सर्वात पहिल्यांदा धावली होती? बघा पुणे ते अहमदनगर या महामार्गावर सर्वात पहिल्यांदा महामंडळांची या ठिकाणी बसही धावली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? आदिवासी विकास महामंडळ यांचं मुख्यालय बघा नाशिक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तेल्या हा रोग पुढीलपैकी कोणत्या पिकासंबंधीचा रोग आहे? बघा तेल्या हा रोग पुढीलपैकी कोणत्या पिकासंबंधीचा रोग आहे? बघा तेल्या विद्यार्थी डाळिंब या पिकावरचा तो रोग आहे। प्रश्न क्रमांक, औंढा नागनाथ हे देवस्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? औंढा नागनाथ बघा हे देवस्थान विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 औंढा नागनाथ हे देवस्थान हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक, पंढरपूर हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी? पंढरपूर हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, पंढरपूर हे शहर विद्यार्थी मित्रांनो भीमा नदीच्या काठी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राचा बघा समुद्र किनारा पुढीलपैकी महाराष्ट्राचा बघा समुद्र किनारा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? बघा महाराष्ट्राचा समुद्र किनारा विद्यार्थी मित्रांनो रिया या प्रकारचा आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, नर्मदा नदीच्या प्रकल्पाचं नाव पुढील नर्मदा नदीवरचा प्रकल्पाचं नाव पुढीलपैकी काय?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सरदार सरोवर हा प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो नर्मदा नदीवरचा तो एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी आपल्याला अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे। बघा अभयारण्य आहे आणि जिल्हा आहे या ठिकाणी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला अचूक या ठिकाणी पर्याय निवडायचा आहे। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 3 राहील मेळघाट अमरावती या ठिकाणी अचूक आपल्या असलेला तो या ठिकाणी पर्याय राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा खालीलपैकी कोणता? पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणजेच खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा पांढरे सोने म्हणजेच कापूस। बघा सर्वात जास्त कापूस बघा या यवतमाळ जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा पुढचा प्रश्न बघा अकोला हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा अकोला हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील अकोला हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा रायगड जिल्ह्यामध्ये भात संशोधन केंद्र खालीलपैकी बघा रायगड जिल्ह्यामध्ये बघा भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 आहे कर्जत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भात संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये नागपूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या खनिज साठ्यासाठी तो बघा नागपूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या खनिज साठ्यासाठी तो प्रसिद्ध आहे? बघा मॅग्नीचे साठे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा गाविलगड हा किल्ला पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो किल्ला? गाविलगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे गाविलगड? तर गाविलगड विद्यार्थी मित्रांनो अमरावती या जिल्ह्यामधला तो या ठिकाणी किल्ला आहे। प्रश्न क्रमांक बघा सहस्रकुंड हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये? सहस्रकुंड हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? बघा सहस्रकुंड धबधबा विद्यार्थी मित्रांनो नांदेड या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा सर्वाधिक सिमेंट कारखाने विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्कूल ऑफ आर्टिलरी ही संस्था बघा स्कूल ऑफ आर्टिलरी पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? स्कूल ऑफ आर्टिलरी बघा देवळाई नाशिक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। पुढचा प्रश्न बघा डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांचा बघा सर्च ही संस्था खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? सर्च ही संस्था पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे सर्च? तर गडचिरोली जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारत देशामध्ये बघा सर्वाधिक बघा कापूस या पिकाचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सर्वाधिक बघा कापसाचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होत असते? सर्वाधिक कापसाचं उत्पादन तर गुजरात या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक कापसाचं उत्पादन हे होत असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह असे खालीलपैकी कोणाला? बघा भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील डॉक्टर विक्रम साराभाई या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा बोडो जमातीचे लोक पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात? बोडो जमातीचे लोक विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बोडो जमातीचे लोक तर आसाम या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा गंगा यमुना या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? गंगा आणि यमुना यांचा संगम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वीडन या देशाची राजधानी पुढीलपैकी स्वीडन या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणत्या? स्वीडन या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 आहे स्कॉटहोम या ठिकाणी स्वीडन या देशाची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा धर्मशाळा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या राज्यामधला तो जिल्हा आहे? धर्मशाळा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या राज्यामधला तो जिल्हा आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता धर्मशाळा हा जिल्हा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हिमाचल प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। पुढचा प्रश्न बघा कहालगाव हा औष्णिक विद्युत प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कहालगाव औष्णिक विद्युत प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कहालगाव? तर बिहार राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा पुढचा प्रश्न बघा टुंड्रा प्रदेश पुढीलपैकी कोणत्या कटिबंधामध्ये येतो? टुंड्रा प्रदेश
बघा टुंड्रा प्रदेश विद्यार्थी मित्रांनो समशीतोष्ण बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील। पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या प्रदेशाला देवभूमी असे म्हणतात? देवभूमी असे पुढीलपैकी कोणत्या प्रदेशाला म्हणतात? उत्तराखंड राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा पुढचा प्रश्न भद्रावती संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? भद्रावती बघा भद्रावती चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राच्या पश्चिमेला खालीलपैकी कोणता समुद्र आहे? महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधलं पहिलं स्मार्ट विलेज बघा महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं स्मार्ट विलेज खालीलपैकी बघा महाराष्ट्रामधलं पहिलं स्मार्ट विलेज हरिसाल विद्यार्थी मित्रांनो हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे। महाराष्ट्रामधलं पहिलं स्मार्ट विलेज आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा धुळे हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा धुळे हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? तर पांझरा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा समुद्रामध्ये खडकावर बांधलेला मुरुड जंजिरा हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोडतो? बघा मुरुड जंजिरा हा किल्ला विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे? बघा मुरुड जंजिरा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील रायगड जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा चंद्रपूर जिल्ह्यामधलं वाघांसाठी बघा प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी बघा चंद्रपूर जिल्ह्यामधलं बघा राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणतं आहे? बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विद्यार्थी ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान वाघांसाठी ते प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर हा नवीन जिल्हा खालीलपैकी कधी अस्तित्वात आला? बघा पालघर हा जिल्हा बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या दिवशी झालेली आहे? पालघर या जिल्ह्याची निर्मिती 1 ऑगस्ट सन 2014 मध्ये पालघर या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघा नक्षलविरोधी अभियान पथकाचं नाव पुढीलपैकी बघा गडचिरोली जिल्ह्यामधलं नक्षलवादी विरोधी अभियान पथकाचं नाव पुढीलपैकी कोणत्या? C60 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा दादर नगर हवेली यांची बघा राजधानी पुढीलपैकी दादर आणि नगर हवेली हा एक बघा संघराज्य प्रदेश विद्यार्थी मित्रांनो यांची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? तर सिल्वासा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा रिहांद हा प्रमुख प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे? रिहांद हा प्रकल्प तर उत्तर प्रदेश राज्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा बुलंद दरवाजा फतेपूर सिक्री हे पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बुलंद दरवाजा तर उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा चक्री हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित? चक्री हे लोकनृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधीचं लोकनृत्य? चक्री बघा चक्री हे जम्मू काश्मीर या राज्याचं ते लोकनृत्य आहे। पुढचा प्रश्न बघा इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव पुढीलपैकी इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव पुढीलपैकी काय आहे? इंदिरा गांधी शक्तीस्थळ यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोहगाव हे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढीलपैकी लोहगाव हे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी? लोहगाव तर लोहगाव हे पुणे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढे रावत भट्टा हा अणुविद्युत प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या राज्यामधला तो? रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प तर तो राजस्थान या राज्यामधला अणुविद्युत प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा जोगचा धबधबा पुढीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा? जोगचा धबधबा कोणत्या नदीवरचा तो धबधबा आहे? जोगचा धबधबा तर शरावती या नदीवरचा तो धबधबा आहे। पुढचा प्रश्न बघा जगामध्ये सर्वात उंचीवरचं बघा टपाल कार्यालय भारतामध्ये पुढीलपैकी बघा जगामध्ये सर्वात उंचावरचं टपाल कार्यालय तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा खालीलपैकी बघा कोणत्या देशाला मध्यरात्रीचा या ठिकाणी सूर्य दिसतो? खालीलपैकी बघा कोणत्या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो मध्यरात्रींचा सूर्य दिसतो? तर नॉर्वे या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मध्यरात्री सूर्य दिसतो। लंडन हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा लंडन हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? तर लंडन हे शहर विद्यार्थी मित्रांनो थेम्स नदीच्या काठी आहे। विद्यार्थी मित्रांनो सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज
नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असेच पोलीस भरतीचे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे। तुम्हाला या सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवले जाते। त्यामधले सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडत आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।